ठाण्यात मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला राबोडी कोळीवाडा येथे दीपोत्सव उत्साहात साजरा झाला। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि स्थानिक नागरिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर प्रांगणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। दिवंगत अनंत तरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला 24 वर्ष पूर्ण झाली। संजय तरे आणि महेश्वरी तरे यांच्या पुढाकाराने ही परंपरा जपली जात आहे। या निमित्ताने शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे अध्यक्ष श्री प्रदीप शिंदे, धनेश पाटील आदींच्या हस्ते यावेळेस दीप प्रज्वलन झालं। उपस्थितांना पेढे, तुळशी वृंदावन देण्यात आलं। सारिका राऊत यांच्या रांगोळीने कार्यक्रमात रंगत आणली। यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। गेले 24 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतोय आणि दादांनी हा कार्यक्रम चालू करून दिलेला आहे। ती परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे। प्रत्येक वर्षी आम्ही हा कार्यक्रम साजरी करतो आणि सर्व नागरिकांना तुळशी रोपं वाटतो, कारण तुळशी रोप एक पवित्र आहे आणि एक पवित्र झाड लोकांच्या घरी जावं हीच दादांची भावना होती। त्यामुळे आम्ही सगळं करतोय आणि लोकही खुशीने इथे येतात। आम्ही कोणालाही आमंत्रण करत नाही आहे, त्यामुळे लोक इथे आनंदाने येतात आणि आम्हाला धन्यवाद देऊन जातात। गेली अनेक वर्ष इथे आम्ही पूर्वसंध्या, गुढीपाडवा हा कार्यक्रम करतोय, कारण नवीन पिढी, येणारी नवीन पिढी 31 डिसेंबर हाच आपला नवीन वर्ष असं धरून चालतंय आणि त्या येणाऱ्या नवीन पिढीला की हिंदू वर्षाप्रमाणे गुढीपाडवा हे आपलं नवीन वर्ष आहे हे कळण्यात यावं, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा जावा, हेच हेतू धरून आम्ही हा कार्यक्रम चालू केलेला। आणि इकडे आमचं राबोडीचं प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे आणि तिथे त्याच्या देवाच्या दारात एक दिवा प्रत्येकाने तेवावा, असं एक हे होतं की प्रत्येकाच्या नवीन वर्षाचा एक चांगला दिवा लावताना एक चांगला संकल्प घ्यावा मनात, अशी काहीतरी एक सदिच्छा घेऊन हा आम्ही कार्यक्रम चालू केलेला। आणि खूपसे आजूबाजूचे सगळे नागरिक इकडे येतात आणि इथे आपण गुढीपाडवा, पूर्वसंध्या गुढीपाडव्याचा जो सण आहे तो आदल्या दिवशीच साजरा करतो।